मत पुरारी श्री राम जय राम जय जय राम 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 रघुकुल रीति सदा चली आए प्राण जाए बरु बचन जाए रघुकुल रीति सदा चली आए प्राण जाए पुनि पुनि कीर्तन सुने सुनाए जिय की प्यास बुझत न बुझाए जिनकी प्यास बुझत न बुझाई राम सिया राम सिया राम जय राम 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 हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की रामायण है पुण्य कथा श्री राम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की रामायण पुण्य कथा श्री राम की रामायण पुण्य कथा श्री राम की भरत खंडे जम्बूद्वीपे आर्यावर्ते भारतवर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या नाम यही जन्मभूमि है परम भूत
श्री राम की रामायण है पुण्य कथा श्री राम की रामायण है पुण्य कथा श्री राम की रामायण रे पुण्य कथा श्री राम की रामायण रे पुण्य कथा श्री राम की तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 कुंडली गौरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय हनुमान जी महाराज की जय जहाँ राम तहाँ सबूही समाजु बिनु रघुबीर अवध नहीं काजू अलंकापुरी सरकले दिव्य सिंहासन जवळून वाहणारी पवित्र पावन अशी इंद्रायणी माता 84 सिद्धांचा सिद्धवेटी मेळा असणारी पवित्र पावन रम्य अलंकापूरच्या भूमीला वंदन करून पवित्र पावन राम लक्ष्मण जानकी राम दरबार प्राण प्रतिष्ठा पीर कल्याण जालना इथे चालू असलेल्या श्री राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यानिमित्त आज पवित्र पावन असणाऱ्या 5व्या दिवसाकडे आपण वाटचाल करत आहोत. मॉनिटर पुढे करा जहाँ राम तहाँ सबूही समाजु
बिनु रघुबीर अवध नहीं काजू श्री राम जय राम जय जय राम. प्रसंग चालू आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि राम वनवासाला निघाल्यानंतर अयोध्येतले लोक सर्व एकत्र झाले. म्हणे अहो राम निघाले, तो सीतामाता निघाल्या, लक्ष्मण निघाले. लक्ष्मणाने आईचं दर्शन घेतलं असं रामचरितमानसमध्ये उल्लेख आहे. आईने सांगितले बाळा सुखाने जा, पुत्रवती युवती जग सोयी रघुपती भगत तुझ्या सुसुत होई. मी आज पुत्रवती झाले बाळा, कारण माझा बाळ आज राम सेवेमध्ये निघाला. म्हणून मी राम भक्ताला जन्म दिल्याचं मला काय वाटतं, खूप समाधान वाटतं रे लक्ष्मणा. लक्ष्मण आपल्या पत्नीकडे भेटण्यासाठी गेले की नाही, असा अनेक ठिकाणी मतभेद आहे. एका ठिकाणी उल्लेख सापडला की लक्ष्मण आपली पत्नी उर्मिला, त्या उर्मिलेला भेटण्यासाठी गेले होते म्हणून. ही उर्मिला काय करत होती? म्हणे अहो उर्मिला जशी रामराज्यामध्ये आली ना अयोध्येमध्ये, तशी तिचं एक काम हाताला घेतलेलं. काय काम? म्हणे तिचं काम आहे, ती चित्रकार आहे आणि चित्र काढण्याचं काम करत होती उर्मिला. आणि तिची एक दासी आहे प्रवीणा नावाची. ही प्रवीणा नावाची दासी तिला रंगाचं पात्र हातामध्ये घेऊन तिला मदत करत होती. उर्मिला त्या रंग घेऊन त्या चित्रामध्ये एवढी मग्न झालेली, इकडं अयोध्येमध्ये राम वनवास झाला, तिला काही खबर नाही. अचानक गोष्टी घडल्या या. तर ही असणारी उर्मिला चित्रामध्ये रंग भरवते. प्रवीणा मदत करते आणि रंग भरण्याचं शेवटचं चित्राचे थोडेसे रंग भरणं बाकी होतं. आणि ते रंग भरण्याचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं. आता शेवटचे रंग भरणं चालू आहे, तेवढ्यामध्ये लक्ष्मण मोठ्या वेगाने त्या ठिकाणी आले. आणि लक्ष्मण येत आहे असं प्रवीणेने सांगितलं. उर्मिला उर्मिला तुझा धनी आलाय मग तुला भेटायला. म्हणजे असं धनी आलेत म्हणून तिला काय केलं, त्या चित्राकडे थोडस पाठ केली. पाठ करता करता साडीचा एक पल्लू, एक पदर, काही वस्त्राचा भाग त्या चित्राला लागला आणि चित्र काय झालं, रंगाचं बेरंग होऊन गेले. सगळे रंग एकत्र झाले, चित्र खराब झालं. प्रवीणा म्हणते अगं उर्मिला तुझा धनी आला, पण बघ हे काय झालं रे, या चित्राला तुझा साडीचा एक पदर लागला आणि चित्र खराब झालं. आता इतक्या दिवसाचे कष्ट चालू हिच्यावर चित्र काढण्याचे आणि चित्रामध्ये रंग भरण्याचं काम चालू, आणि अशी घटना घडली. लक्ष्मण आले जवळ, उर्मिला त्या चित्राकडे बघते रडायला लागली. लक्ष्मण म्हणे उर्मिला का रडतेस, तुला काही माहित झालं का? म्हणे धनी बघा ना किती गोड चित्र काढत होते. जशी या सूर्यवंशामध्ये आली ना, तशी मी हे चित्र रंगवण्यासाठी हातामध्ये घेतलेलं होतं. आणि या चित्रामध्ये शेवटचे रंग भरण्याचं काम चालू आहे. आणि चित्र खराब झालं, माझी चूक आहे. म्हणे कसलं चित्र काढत होतीस मला सांग ना. म्हणे चित्र असं होतं म्हणे धनी,
रामाच्या शेजारी जानकी माता, तुम्ही, तुमच्या शेजारी मी, शत्रुघ्न दादा, श्रुतकीर्ती महाराज एका बाजूने कौशल्या, कैकेयी, सुमित्रा माता, सर्व माता राणी एका बाजूने उभ्या, आणि गुरु वशिष्ठ हातामध्ये काय घेऊन, असं पात्र घेऊन राम प्रभूला काय करतायत म्हणे, गोड अशा पद्धतीचा राम राज्याभिषेकाचा तिलक देत आहेत. असं गोड चित्र मी काढत होते, पण त्या चित्रामध्ये ते चित्र काढता काढता काय झाले, रंग बेरंग झाले म्हणे सगळे. आणि रंग बेरंग झाल्याने काय झालं म्हणे, धनी माझं चित्र नाचलं हो. लक्ष्मणाच्याही डोळ्यात पाणी आलं. लक्ष्मण म्हणताय, अगं उर्मिले, तुझं चित्र तर कागदावरच नाचलं, पण माझ्या राम प्रभूचं खरोखरच राम राज्याचं चित्र आज नाचले. निघाले म्हणे माझे धनी वनवासाला. उर्मिला, मी निघालो असं म्हटल्या उर्मिला म्हणते, धनी थांबा, काहीतरी घेऊन जा, मी आडवी येणार नाही. धनी म्हणे वेळ नाही, तरी पण मागच्या घरामध्ये जाते. आपला पती निघालेला आहे राम सेवे करता, जाते दुधाचा ग्लास घेऊन येते, असं काही ठिकाणी उल्लेख सापडतो. तोपर्यंत लक्ष्मण निघून गेले. दुधाचा हातामध्ये पात्र घेतलेलं त्या दरवाजावर हात ठेवला आणि वाट पाहते, धनी मी वाट पाहते हो तुमची, तुम्ही या. तिला माहित नव्हती इतक्या वर्ष वनवास. तशीच उभी राहिली असा उल्लेख सापडतो. तशीच उभी रस्त्याकडे डोळे लावलेले, माझा धनी येईल, माझा धनी येईल. अशी ही अयोध्या आज पोरगी व्हायला निघाली. अरे रामच निघाला म्हणे तर काय करायचं त्या अयोध्येत राहून? जी अयोध्या रामाची झाली नाही, ती अयोध्या आपली काय होणार दादा? सगळे लोक मनामध्ये विचार करतायत. म्हातारे माणसं, लहान लहान लेकरं, सगळेच्या सगळे प्रधान लोक, स्त्रिया, पुरुष, बाल, वृद्ध, जुबान, युवा माणसं, सगळेच्या सगळे राम प्रभूच्या समोर असणारे आडवे झोपायला लागले. प्रभू, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही प्रभू. तुम्ही जर गेला तर आम्ही काय करायचं अयोध्येमध्ये? प्रभू समजावून सांगतायत मित्रमंडळीला, बाबांनो धैर्य धारण करा, धर्म आडवा आलेला आहे, धर्माचं वचन आहे, आणि ते वचन निभवणं माझं काम आहे दादांनो, मला जाऊ द्या. मित्रमंडळी आडवे येत आहेत. प्रभू रामचंद्र समजावून सांगताय, जहा राम तहा सबही समाजू, म्हणे बिनु रघुवीर अवध नाही काजू. प्रभू रामचंद्र जर नसतील अयोध्येत आपलं काम नाही चले. सात असं मंत्र दृढ आहे, पक्का मंत्र धरला. काय? जिथं राम जातील ना दादा, आम्ही तिथं जाणार. राम वनवासी तर सगळे अयोध्येतले लोक वनवासी. बघा प्रजा कशी सदैव वैकुंठाला नेली नक्की. प्रथम रुक्मांगने नेली, तुझी शिबीने ख्याती केली, तिची श्रीरामे वहिली, वैकुंठा नेली अयोध्या नगरी, अशी भावार्थ रामायणामध्ये उल्लेख आहे. पहिली रुक्मांगद राजा होऊन गेले. त्या रुक्मांगद राजाने सर्व अयोध्या काय केली? वैकुंठाला नेली. नंतर दुसरा राजा झाला शिबी राजा. काय राजा आहे महाराज? हरिश्चंद्र राजा. काय राजे होऊन गेले या कुळामध्ये. साधारण कुळ नाही, साधारण वंश नाही. अरे बाबा, आमच्या कुळाचा विचार करा ना म्हणे. सिबी दधीची हरिचंद्र नरेश सहे धर्म कोटी तलेस. या कुळात एक राजा झाला दादा. त्या राजाचं नाव आहे सत्यवादी राजा हरिश्चंद्र. राजा झोपलेला आपल्या महलामध्ये, आणि झोपल्यानंतर राजाला स्वप्न पडले.
स्वप्नामध्ये विश्वामित्र आले म्हणे आणि विश्वामित्र म्हणे राजा झोपीत स्वप्नात म्हणे महाराज बाबा म्हणे अरे तुझ्याकडे दान मागण्यासाठी आलो मी, मला दान देणार का तसंच वापस लावणार? म्हणे बोला ना बाबा काय पाहिजे? म्हणे बघ परत म्हणशील नाही म्हणे बाबा रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाही बर वचन न जाई. रघुवंशाची आले वचन देतो म्हणे. विश्वामित्र म्हटले राजा एवढी तुझी जी नगरी ना अयोध्या नगरी मला देऊन टाक. म्हणे दिली महाराज. स्वप्नात दान दिलं बाबा, स्वप्नात दान दिलं आणि राजा झोपेतून उठला तोंड धुतोय, आरशा पुढे उभा आहे. तेवढ्यामध्ये राजा हरिश्चंद्राच्या समोर विश्वामित्र येऊन उभे राहिले. विश्वामित्र म्हणतायत राजा आलो रे मी. म्हणे बाबा म्हणे हो स्वप्नात दिलेलं दान आठवतं का? म्हणे हो बाबा हो आठवतंय मला. चल माझी अयोध्या नगरी मोकळी करून दे, मला दान दिलेलीस. काय सांगावं महाराज, अयोध्या नगरी जशीच्या तशी आहे त्या परिस्थितीला राजा हरिश्चंद्राने सोडली. राजा हरिश्चंद्राने सोडली तर राजा हरिश्चंद्र निघाले, प्रजा अशीच आडवी आहे. पण राजा हरिश्चंद्राची पत्नी तिचं नाव आहे तारामती. ही तारामती राणी ही अशीच सीता मातेसारखी. म्हणे धनी तुम्ही निघाला मी राहून काय करणार? विश्वामित्र म्हणे सगळ्या अंगावरचे दागदागिने काढा, साधे सुधे कपडे वल्कल धारण करायचे, निघायचं म्हणे. तारामती राजा हरिश्चंद्र पुढं, त्यांच्या पाठीमाग त्यांची पत्नी तारामती राणी. आणि तारामतीच्या पाठीमाग 5 वर्षाचा रोहिताश्व होता मुलगा. रोहित 5 वर्षाचं बाळ. आणि हे 5 वर्षाचं बाळ त्याने सुद्धा अंगावरचे दागदागिने काढायला सुरू केले. बाबा हे काय म्हणे बाळा हे म्हणे आम्ही सत्यवादाच्या वंशातले म्हणे, आमच्या बापाने वचन दिलं आम्ही पण निभावणार. ते पोरग छाती लावून हात लावून बोलायला. रोहिताश्वाने अंगावरचे दागदागिने सगळे काढून दिले आणि राजा निघाला. पाठीमाग तारामती राणी आणि पाठीमाग 5 वर्षाचं लेकरू रोहिताश्व चालतंय. कसा प्रसंग असेल विचार करा. पुढे जायचं, जी व्यक्ती दान दिली तिथं राहण्याचा अधिकार नाही. म्हणून राजाने जवळची नगरी महादेवाचा महाकालाचा महान शंकराचा दरबार निवडला. म्हणे चला तारामती आपण शंकराच्या सानिध्यात जाऊ. कुठं? म्हणे वाराणसी, काशीला जाऊ. कारण काशी हा धरतीचा भाग नाही. काशी जी आहे ना हा पृथ्वीचा भाग नाही. पंढरपूर हा पृथ्वीचा भाग नाही. आळंदी हा पृथ्वीचा भाग नाही दादा. पंढरपूर भगवंताच्या चक्रावर स्थित आहे. पृथ्वी प्रलय होतो त्यावेळेस ते चक्र काय करतं? पंढरपूरला वैकुंठाला घेऊन जातं. पृथ्वी प्रलय होतो त्यावेळेस भगवान शंकराच्या त्रिशूळावर काशी नगरी स्थित आहे. म्हणून त्रिशूळावरची नगरी पुन्हा कैलासाला जाते. कोणती? काशी. म्हणून पृथ्वीचा भाग नाही. आणि राजाने ठरवलं काय जायचं आपल्याला काशीला. 30-32 दिवस लागले असा उल्लेख सापडतो. आणि राजा निघाला आणि निघाल्यानंतर राजा चालतोय पायामध्ये पायतान सुद्धा काढून घेतले. आणि राजा आता काशी नगरी दिसायला लागली तर राजा आलाय शंकराच्या मंदिरातले घंटा आपोआप वाजायला लागले.
आपोआप घंटनाद सुरू झाला. शंकराच्या मंदिरात काशी विश्वनाथ जागा झाला. आणि शेजारी असं पात्र घेऊन उभी आहे. तिचं नाव आहे अन्नपूर्णा. अन्नपूर्णा म्हणे जी महादेव. म्हणे काशीचा राजा कोण आहे? म्हणे तुम्ही आहात. म्हणे मी तुला सांगतो अन्नपूर्णे जा जा. म्हणे उठ लवकर. म्हणे काय? म्हणे जा तो सत्यवादी राजा हरिश्चंद्र येत आहे म्हणे. आणि तो सत्यवादी राजा हरिश्चंद्र साधारण नाही म्हणे, खूप मोठा त्यागी ग. जा त्याला जेवू घाल. 32 दिवस झाले राजा हरिश्चंद्राच्या पोटात अन्नाचा कण नाही अन्नपूर्णे. आणि तसा उपाशी जर राजा आला आणि या काशीमध्ये जर राजा उपाशी राहिला तर माझं नाव खराब होईल. जा. महाराज ही अन्नपूर्णा निघाली. आणि निघाली ना तर आता कसं जावं आणि कसं खाऊ घालावं राजाला प्रश्न आहे. म्हणून या अन्नपूर्णेने काय केले? एका भिकारणीचा वेश धारण केला. आणि भिकारणीचा वेश धारण करून ही अन्नपूर्णा आली. भाऊ काय रे भाऊ तुझं नाव काय? म्हणे मी हरिश्चंद्र आहे. ही तुझी बायको दिसती, तिचं नाव काय रे? म्हणे तारामती. राजा म्हणत नाही, राणी म्हणत नाही. अरे हे बाळ, याची काय अवस्था आहे? बाळा ये मांडीवर बसवलं, परडी खाली ठेवली, मांडीवर बसवलं. म्हणे बाबा खूप दिवसाचा जेवला नाही रे असं वाटतं तुझ्या चेहऱ्याकडे बघून. आणि तुझा चेहरा बघून असं वाटतं खूप मोठ्या घरचा माणूस आहे भाऊ. काही राजा बिजा आहे का काय? म्हणजे नाही आहे, राजा नाही. म्हणजे कुठे निघाला? म्हणजे भगवान शंकराच्या दर्शनाला निघाला. असं ओलं फडकं असतं ना कापड, ते ओलं कापड करून रोहिताश्वाच्या पोटाला बांधलेलं होतं बघ. म्हणजे अरे भाऊ ह्या पोराच्या पोटाला का बांधलं रे ओलं कापड? तर रोहिताश्व म्हटला ते काय म्हणे आई आमच्या बाबांना 32 ते 31 दिवस झाले म्हणे अन्न नाही खाल्लं हो. खूप लांबून आलोय पायी पायी. मग माझ्या बाबाने नाही खाल्लं तर माझ्या आईने नाही खाल्लं. कारण जिथं दान दिलं तिथलं खाऊ नये असं म्हणतात. म्हणून बाबाने नाही खाल्लं, आईने नाही खाल्लं, मग मीही नाही खाल्लं म्हणे. आणि मला घडी घडी भूक लागते ना का आई म्हणे. मला भूक लागली का माझा बाप काय करतो? हे असं कापड वल्ल करतो, माझ्या पोटाला बांधतो म्हणे आई. महाराज या अन्नपूर्णा रडायला लागली. उचललं रोहिताश्वाला आलिंगन देऊन लाडू घेतला. त्या परडीतून मध्ये मी भिकारी नाही काशीच. हे भाऊ खाणारे काहीतरी राजामध्ये नाही. अगं मी खूप मोठ्या घराण्यातला आहे म्हणे. भिकारीच्या हातचं कसं खाऊ? कष्ट करून खाईल पण तूच तुझ्या पोटासाठी खाते आणतेस म्हणे बाबू कसं खाऊ? महाराज लाडू घेतला त्या रोहिताश्वाकडे दिला. म्हणे आई तुझ्यासारख्या 100 भिकारणी रोज माझ्या अयोध्येच्या दारावर मी वाट लावतो ग. माझा बाप असं आहे म्हणे, कोणी काही मागायला गेला तरी त्याला देऊन टाकतो म्हणे. एकदा ऋषी आले तर स्वप्नात अयोध्या सुद्धा देऊन टाकली. असा दान शूर आहे माझा बाप. नको आई. महाराज ती अन्नपूर्णा रडत रडत आली परत. भगवान भोलेनाथाच्या दरबारात महादेव मला माफ करा, मी तुमच्या राजाला जीव घालू नाही शकले. असं सांगताय. प्रतिदक्षिणा देण्यासाठी राजाने डोंबा घरी पाणी वाढले. स्मशानभूमीमध्ये मळ जाळण्याचं काम केलं अयोध्येमध्ये, काशीमध्ये. आजही हरिश्चंद्र घाट आहे. तारामती राणीला विकून टाकलं. पुन्हा विश्वामित्र प्रतिदक्षिणा मागण्यासाठी आले. आणि आता ही आई आणि हा बाळ मोलकरीन काम करायची. एक दिवस
अरे विधाता, घेतो परीक्षा तर एवढी टोकाची. एक दिवस अंधाऱ्या पडण्याची वेळ आणि मोठा काळा लहऱ्या नाग येऊन त्या रोहिताश्वाला ढसला पाहिजे. जाग्यावर पोरांनी पाणी पाणी करून जीव सोडून दिले. पोराचं प्रेम घेतलं मांडीवर आणि आई रडायला लागली, ए रोहिताश्व, अरे कोणत्या कुलातला आहेस रे तू? सूर्यवंशाचा उद्या होणारा मालक आहे ना गड्या तू. हे काय झालं? तर काशीतले लोक म्हणे, अरे ह्या आईनं काय केलं म्हणे, स्वतःच पाळ मारणार आहे. ही असणारी डायन आहे म्हणे, डायन राक्षसीने मारायला दगड घेऊन तिच्या माग लागली, तिच्यावर दगडाचा वर्षाव केला. कसं कसं लेकराला खांद्यावर उचललं, पळत पळत बाहेर निघाली आणि अर्ध्या रात्री पोराला कुठेतरी अग्निडाग द्यावा म्हणून ह्या आईनं काय केलं, लाकडं सरळ रचलं, त्याच्यावर पोरग ठेवलं, टेंभा घेतला आणि अग्निडाग देणार तेवढ्यामध्ये आवाज आला, कोण रे अंत्यविधी करताय? इथं 1.25 मीटर कापड आणि काही दक्षिणा दिल्याशिवाय अंत्यविधी केला जात नाही. कोण रे? आला तिकडून एक मनुष्य, काळा कुट्ट दिसणारा, हातामध्ये टेंभा घेऊन. ए बाई, काय करतेस? म्हणे माझ्या पोराचा अंत्यविधी करतो. आवाज तिच्या लक्षात आला. म्हणे तुला माहित नाही की इथं पैसे द्यावं लागतात, वस्त्र द्यावं लागतं 1.25 मीटर? तेव्हा याच्या बापाचं नाव काय? तारापती खाली पाहते, रडायला लागते, कारण तिला माहिती आज उभारून बोलतोय, दुसरा तिसरा कोणी नाही. हा माझा धनी आहे राजा हरिश्चंद्र. अंधाऱ्या रात्री दिसत नाही चेहरा. तारामती राणी वैभाग्य प्राप्त झालं असं उल्लेख राजा हरिश्चंद्राला. मळे जाळून जाळून आज ही राणी म्हणते, याच्या बापाचं नाव ऐकायचं तुम्हाला? म्हणे सांगा ना. अरे याच्या बापाचं नाव आहे सत्यवादी राजा हरिश्चंद्र. अरे अरे अरे, लगेच गुडघ्यावर बसला. राणी म्हणे हो. म्हणे माझा रोहिताश्व. म्हणे नाही राहिला महाराज, नाही राहिला आपला बाळ. काय सांगावं, धाय मोकलून रडले हे दोघं नवरा बायको. आणि मांडीवर घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवतात. रोहिताश्वा, लई तोंड काळं पडलं रे धन्या तुझं. माझ्या बाळा, अरे 32-33 दिवस माझ्या वचनासाठी उपवासी राहिला. मी राजघराण्याच्या पद्धतीने तुझा अग्निडाग सुद्धा देऊ शकत नाही. राणी म्हणजे जी महाराज, अंत्यविधी करू आपण, पण काही कापड द्यावं लागेल 1.25 मीटर. काय, मी जन्मभर माझ्या बाळासाठी इथं सेवा करेल म्हणे. सत्यवादी राजा हरिश्चंद्राच्या पत्नीने अंगावरचं वस्त्र काढलं. म्हणे आता कापड दुसरं तिसरं काही नाही महाराज, फाटकी एवढी साडी आहे. हे विधात्या, हे सृष्टी रचवणाऱ्या ब्रह्मदेवा, एवढीच परीक्षा घ्यायची तर घे म्हणे. अंगावरचा पदर काढला, तेवढ्यामध्ये समोर ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले. राजा थांब. हे राजा, विश्वामित्र प्रगट झाले. म्हणे तुझी परीक्षा संपली रे, तुझी परीक्षा घेतो. विश्वामित्राने पुन्हा बाळाला उठून बसवलं, संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि रोहिताश्व उठून बसला. राजा, तुमच्या कुळाची आम्ही परीक्षा घेत होतो म्हणे, तुम्ही त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाला, बोला काय पाहिजे? राजा हरिश्चंद्र म्हणतो, महाराज काही नको महाराज, जर द्यायचं असेल तर जन्मोजन्मी या रघुकुळात जन्म द्या म्हणे आम्हाला. काय परंपरा आहे म्हणे. अरे 1000 वर्ष निघून गेले, पण आजही गायला जाते. आजही त्याच्यावर माणसं स्वतःच जीवन रामासारखं राम रूप होऊन जातात. साधारण चरित्र वाटलं पाहिजे, गोष्ट नाही झाला ही गोष्ट नाही. अरे ज्यांनी प्रपंच नाही केला, जन्मभर कंदमुळं फळं खाल्ले, संन्यासी राहिले, ब्रह्मचारी राहिले, त्यांनी सुद्धा प्रपंचाचं चरित्र गावं.
हा काय प्रपंच चरित्र आहे? खूप पुढची गोष्ट आहे महाराज. तारामती राणीला विचारलं, तारामती बोल काय पाहिजे? तारामती म्हणे, महाराज मला काही नको, द्यायचं जर असेल तर जन्मोजन्मी राजा हरिश्चंद्र मला पती भेटावं एवढीच तुम्हाला मागणी. काय गर्दनीची मागणी असते? काही नसतं महाराज, विशेष काही नसतं. बाळाला विचारलं, रोहिताश्वा तुला काय पाहिजे बाळा? म्हणे मला काही नको, मला काही नको, जन्मोजन्मी एवढे आई बाबा द्या बस म्हणे, मला भरपूर. अशी नगरी आहे माझ्या मित्रांनो. मग या नगरीला सोडून मी निघालो. राजा हरिश्चंद्राने एवढे कष्ट सहन केले, मी थोडेसे कष्ट जर सहन केले तर काय होईल, म्हणून मला रस्ता द्यावं, मला रस्ता द्या. प्रभू राम निघाले, पाठीमाग लक्ष्मण, पाठीमाग सीता माता. तापस वेश, चौपाई ऐका, तापस वेश विशेष उदासी आणि 14 वर्ष राम वनवास. तपस्व्याचा वेश विशेष उदासी, 3 अक्षर. 14 वर्ष राम वनवास, 14 वर्षासाठी राम वनवासी झाले. याच्यामध्ये राम वनवासी आहे. पण चौपाई लिहित असताना गोस्वामी तुलसीदास बाबांनी याच्यामध्ये लक्ष्मण आणि सीता माता ही घेतलेली आहे. तापस वेश, तपस्व्याचा वेश धारण करून विशेष, विशेष रूपाने, विशेष, शेष म्हणजे शेष नारायण म्हणजे लक्ष्मण, आणि उदासी, दासी सीता माता. म्हणून गोस्वामी तुलसीदासांनी एका चौपाईमध्ये सर्वच सर्व घेऊन टाकले. राम, जानकी आणि लक्ष्मण निघाले. सगळी प्रजा आक्रंद करते, राम निघाले, पुढं 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 जात आहे. इकडं सकाळ झालेली, थोडासा वेळ झालेला आणि राजा सावध झाला. राम बेशुद्ध, दूर झाली बेशुद्धी. हे राम, राम माझ्या बाळा आवाज मारताय, कोणी जावं महाराजाकडे. ज्यावेळेस असं कोसळतं ना संकट, त्यावेळेस मित्र परिवार खूप काही महत्वाचं काम करतो. म्हणून राजा दशरथाला एक मित्र आहे, त्या मित्राचं नाव आहे सुमंत्र महाराज. या सुमंत्राने पुढे जाऊन राजाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. म्हणे महाराज, म्हणे सुमंत्रा, म्हणे काय हो, काय दशा करून घेतली? अख्खा जन्मभर आपण सोबत राहिलो, तुमची अशी अवस्था बघवली जात नाही महाराज. राजा, हे राजा, अरे थोडा धीर धारण करणारे मित्र भावानी बोलतो तुला. म्हणे सुमंत्रा, नाही रे, माझा राम कुठे? म्हणे राम निघाले. म्हणे कुठं? म्हणे वनवास. सोबत म्हणे लक्ष्मण महाराज. म्हणे जानकी कुठे? म्हणे सीताही निघाली. सुमंत्रा, उद्या जर तिचा बाप आला इथं आहे होते भेटायला पोरीला तर काय काळ तोड दाखवू रे, सांगणारी माझ्या मित्रा. जा भाऊ, रथ काढ, रथ सजव, त्याच्या आवडीचे घोडे बांध त्या रथाला, रामाचे 5 घोडे, त्याच्यावर प्रेम करतो राम. राम नुसतं माझ्यावर नाही, तेवढाच या मुख्य प्राण्यावर सुद्धा प्रेम करतो रे. त्या घोड्याचा बांध आणि रथ सजव. बल देखाई सुरसई अनवाई, आनव फेरी बेगी दो बाई. वनवासामध्ये घेऊन जा, गंगेचं स्नान घाल, 4-2 दिवस फिरव आणि वापस घेऊन ये. मला वचन दे. म्हणजे महाराज, वचन द्यायला माझ्या हातात नाही, मी प्रयत्न करतो. आणि सुमंत्रा, तुला एक गोष्ट सांगतो, ध्यानात ठेव. मी कितीही रडू दे, कितीही पडू दे, राम येणार नाही. रामासंग लक्ष्मण हट्टी आहे, लक्ष्मण हट्ट पुरवेल.
हट्ट निभावणार येणार नाही. पण जर राम नाही आले, लक्ष्मण नाही आले, तर तुला माझ्या मित्रा, मी तुला हात जोडून विनंती करतो, माझ्या कुळाची आनबान शान तुझ्या हातात आहे. सीतेला वापस घेऊन ये. कारण तिच्या बापाला मी म्हटलो होतो, तळ हातावरच्या फोडासारखं तुमच्या मुलीला मी जपेल. जा. सुमंत्र रडत 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 निघाला. गोठ्यामध्ये गेला. 5 घोडे रथाला झोपले आणि 5 घोडे झोपल्यानंतर रथ हाकला. आला प्रभू रामचंद्राजवळ, जिथं राम निघाले. आणि प्रभू रामचंद्राला हात जोडतो आणि विनंती करतो, सुमंत्र महाराज, प्रभू. म्हणे जी बाबा. म्हणे महाराजांची आज्ञा आहे. म्हणे काय? म्हणे तुम्ही काय करा, या रथामध्ये बसण्याची आज्ञा आहे. प्रभू रामचंद्राला ही योग्य वाटली. का? कारण राज आज्ञा अजून काम करते. जोपर्यंत अयोध्येच्या सीमेच्या आत प्रभू आहे, तोपर्यंत राजाची आज्ञा मानावी लागते. आणि दुसरी गोष्ट, निघण्यासाठी सोयीस्कर होईल बाहेर. कारण अयोध्येतली प्रजा आक्रमक होते, हंबरडा फोडते. या लोकांना सोडण्यासाठी सोपं होईल. म्हणून प्रभू राम लक्ष्मण जानकी रथामध्ये बसले आणि निघाले पुढं. सगळी प्रजा म्हणे, प्रभू आम्ही तुमच्या सोबतच आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि तमसा नावाची नदी आहे अयोध्येच्या बाहेर. त्या तमसा नदीच्या वाळूमध्ये अयोध्या सोडून पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर लोक म्हणे, प्रभू काही तुम्ही काळजी करू नका, आमचा काही विचार करू नका, फक्त आम्ही तुमचे आहोत, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे. प्रभू म्हटले, मग एक काम करू आपण सगळे, आता जायचंय ना यायचं ना, मग एक काम करा, आपण तमसा नदीच्या वाळूमध्ये आजचा मुक्काम करू, सोयीस्कर पडेल. आणि प्रभू रामचंद्राने काय केलं, पहिल्या दिवसाचा मुक्काम तमसा नदीच्या वाळूमध्ये केला. सगळे लोक, लहान लहान लेकर, बालबच्चे सगळं आले. दिवसभर चाललेले लोक थकले आणि तसेच बिना अन्ना पाण्याचे झोपले बाहेर. ना रामाने अन्न खाल्लं, ना लक्ष्मणाने जाग केलं, कोणालाच गोड वाटत नाही. तिकडं राजा त्या खाटावर टाकलेलं महाला तिथून पाहतो खिडकीतून, माझा राम येईल. हे कौशल्या म्हणे, जी महाराज. म्हणे, अगं माझं काय पाप वाढवा आलं ग, माझा राम मला देव सोडून गेला ग. म्हणे, महाराज धीर धरा, धीरज धैर्य तर पायी पारू, नाही तर पुढी सब परिवार. जर तुम्ही धैर्य धरलं तर पार व्हाल. कौशल्य थोडा धैर्य धारण कर, सद्बुद्धी कौशल्यनाथ बाबा. प्रभू रामचंद्र तमसा नदीच्या वळूमध्ये झोपी गेलेले. आणि अर्धी रात्र झाली. राम झोपले, लक्ष्मण झोपले. झोपल्याचं नाटक केलं रामाने. लक्ष्मण जागे का? तर 14 वर्षाचं जागृतीचं व्रत धारण केलेलं आहे. सीता मातेने झोपण्याचं काय केलेलं आहे, नाटक केलेलं आहे. सुमंत्र बाबा झोपलेले आणि अर्ध्या रात्री कोणीतरी रडायला लागलं आणि त्या रडण्याचा आवाज बघितला. कोणीतरी रडतंय, कोणीतरी रडतंय हे बघितलं. राम म्हणताय, बाबा सुमंत्र महाराज. म्हणजे जी कोण रडतंय? म्हणे, बघा ना, त्या लक्ष्मण उदके देऊन रडतोय. म्हणे, काय झालं लखन? म्हणे, प्रभू असं वाळूवर झोपलेलं मला बघवलं जाईल ना. सुमंत्रला सांगतायत, सुमंत्र महाराज, आमच्या बापाच्या जागी तुम्ही आहात. काय करा? खोज मारी रथ हाकरू दाता.
आन उपाय बनी नाही बाता. तुम्ही काय करा, कोणाला आपण कोणत्या दिशेला गेलो हे कळालं नाही पाहिजे. तुमचं कौशल्य आणि या अयोध्येतल्या लोकांना सोडून आपल्याला जायचं आहे. म्हणे राम, म्हणे हो, माफ करा म्हणे महाराज, तुम्हाला धर्म कळतोय, तुम्ही मोठे मंत्री आहात, धर्माचे जाणकार आहात. आणि सुमंत्र महाराज काय करतायत, रथामध्ये राम लक्ष्मण सीता माता बसते. सुमंत्र महाराज असं सांगतायत की रथ विरुद्ध दिशेने अयोध्येच्या दिशेने चाकं दिसली आणि देतायत विरुद्ध दिशेने चाकाचे दिशानं उजत 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 रथ निघाला. प्रभु रामचंद्र जो जागत है सो पावत है. कबीर महाराज लिखताय, कबीरा कबीरा जो जागत है सो पावत है और जो सोवत है सो खोवत है. जो जागतो त्याला भेटतो, जो झोपी जातो त्याला नाही भेटत. म्हणून रात्री प्रभू रामचंद्र उठून रात्री सर्वांना सोडून निघून गेले. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर जागले लोक एकाने बोंब टोकले, अरे ए बाबा उठा रे, अरे राम सोडून गेले हो, अरे राम सोडून गेले हो आपल्याला. तोड जोडू जोडू लोक रडायला लागले, महाराज राम राम उठा हात. कोणत्या दिशेला जावं, कुठं शोधावं आम्हाला काही कळेना. सगळे प्रजा रडायला लागली आणि रडणाऱ्या त्या प्रजेला असं सांगतात काही म्हातारे माणसं अशा वेळेस काम येतात. म्हातारे माणसं वृद्ध माणसं नको म्हणते हे काही काम, अरे हेच कामाचे, त्यांनी जास्त उन्हाळे पावसाळे खाल्ले. म्हातारे माणसं कामं आली. म्हातारे माणसांनी सांगितलं, बाबांनो बसा म्हणे. 5-10 माणसं जमा झाले, वृद्ध वृद्ध जे सोबत आलेले, बसा म्हणे. सगळ्यांना रडू नका दादा, रडून काय होणार आहे म्हणे. मग काय करावं सांगा ना, देव सोडून गेला हो, काय त्या अयोध्येचं तोंड पाहिजे वापस जाऊ, आम्ही जाणार नाही म्हणे. म्हणे बाबांनो ऐका, देव आपल्याला सोडून गेला याचा अर्थ काय. म्हणजे काय, तुम्ही सांगा, मोठे आहात. म्हणजे याचा अर्थ आहे काय, आपलं काहीतरी पुण्य कमी पडलं. आणि ते पुण्य कमी पडलं जर असेल तर आपण एक काम करू म्हणे, आपण पुण्य कमवू म्हणे. आणि जर पुण्य कमवलं तर 14 वर्ष निघून जातील आणि आम्हाला माहित आहे राम वचनाला पक्के आहेत. प्रभू रामचंद्र 14 वर्षानंतर वापस येतील म्हणे. म्हणून काय करू, चला पुण्य कमवूया आपण. म्हणून पुण्य कमवूया म्हणजे मग काय करायचं, म्हणजे चला अयोध्येमध्ये, अयोध्येला जाऊ आणि अयोध्येमध्ये जाऊन आपण काय करू म्हणे, भजन करूया, देवाचं नाम घेऊया. काय नियम पाळायचे तर पाळा म्हणे. चला अयोध्येत. अयोध्येत लोक आले, भजन करायला लागले, रामाचं नाम घ्यायला लागले, परमात्म्याला आठवायला लागले. आणि 2 गोष्टी बंद झाल्या, चूल आणि मूल. अयोध्येत 14 वर्ष झालं नाही. जसा राम ठेवी तसं राहायचं आणि देवाचं भजन करायचे. सगळे अयोध्या बोलते, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोलो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
पावन सीताराम पतित 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 पावन सीताराम ओ श्री रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राजा राम पतित पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम मुख में तुलसी घट में राम जब बोलो तब सीताराम मुख में तुलसी घट में राम जब बोलो बोलो रघुपति राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राजा राम पतित पावन सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम
राम राम राजा राम 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 सीता राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान जी महाराज की जय। सकाळ झाली, अयोध्या नगरी वापस आली. पलीकडं प्रभू रामचंद्र सकाळी सकाळी गोड अशा पद्धतीने पुढं पुढं गेले. नगराच्या बाहेर अयोध्येच्या लगत प्रयाग पासून काही अंतरावर गंगेच्या किनारी एक नगर आहे, छोटस गाव आहे, छोटस एक भिल्ल लोकांचं राज्य आहे. थोडक्यात त्या गावाचं नाव आहे शृंगबेरपूर. तर या शृंगबेरपूर नावाच्या गावाला रथ थांबला. सकाळचे शुभकर्म पूर्ण झाल्यानंतर तेवढ्यामध्ये त्या गावाचा जो मुखिया आहे, त्या मुखियाचं नाव आहे राजा गुह. या गुहराजाला बातमी कळाली काय की राम येत आहे. म्हणजे असं होय, देव येऊ राहिला. हा वृद्ध असताना गोप उठला आणि उठला आणि सगळ्या लोकांना सांगितलं, बाबांनो दौंडी वाजवा, जायचं आपल्याला देवाचं स्वागत करायचं. दौंडी वाजव. दौंडी व्हायची जुन्या काळात. तुमच्याकडे होती का दौंडी? दौंडी त्या हातामध्ये डफड वगैरे घ्यायची आणि ते टंगटंग वाजून दौंडी वाले दौंडी घ्यायची. ऐका रे लोक हो, प्रभू रामचंद्र आपल्या शृंगबेरपूरला आलेले आहे आणि आपल्याला सगळ्याला प्रभू रामचंद्राच्या स्वागताला जायचं हो. दौंडी वाजण्यासाठी टाळ्या वाजवले. वाजव परत येईल. वाजव वाजव. परत देवाची दौंडी देण्याच काम करता येईल. भाग्यवान आहे. व्यासपीठाशी संपर्क जर येत असेल तर समजून घ्यायचं आपलं काहीतरी भाग्य आहे. काल रात्री आमचा विषय चालला होता. आम्ही देवाने आमच्यामध्ये अशी काय योग्यता पाहिली, कथा सांगण्याचं योग्य, त्याची कथा आम्ही सांगावी एवढा विश्वास त्याने आमच्यावर टाकला. मग आम्ही तो विश्वास भंग नाही होऊ दिला पाहिजे. म्हणून सहसा माझा विषय सोडून बोलण्याचा विचार नसतो. राम सांगायला आले तर राम सांगावा. दौंडी वाजली. सगळे लोक हातामध्ये ज्याच्या हातात जे हत्यार आहेत ते घेऊन, ज्याच्याकडे जे आहे कोणी कंद मुळं फळं सगळं सगळं घेऊन प्रभू रामचंद्राच्या स्वागताला आले. दुरूनच गुहकाने काय केला, प्रभू रामचंद्राला बघितलं. प्रभू प्रभू जय हो नमस्कार केला. प्रभू रामचंद्राने त्याचा नमस्कार ते सगळे सजून धजून आलेले ना बघितले आणि बघितल्यानंतर प्रभू रामचंद्राला प्रेम केलं. इथून पुढचा मंत्र ध्यानात ठेवा. रामाला जर काय आवडत असेल वनवासाला निघाल्यानंतर पहिली गोष्ट काय, प्रेम. रामाला जर आपलासा जर करायचा असेल ना तर त्याला प्रेम आवडतं. आणि जर तुम्ही प्रेम जर त्याला द्यायला लागले महाराज, तो खूप समाधानी होऊन जातो. पुढे शबरीकडे जातील, प्रेमाने समाधानी होतात. म्हणून रामाला काय प्रिय आहे, रामही केवल प्रेम प्यारा जानी लेहु जो जान निहारा.
केवल प्रेम प्यारा जानिले हुजो जान निहारा. त्याला जाणून घ्यायचं, त्याने प्रेमाने जाणून घ्या. माझ्या तुकोबरायाने सुद्धा हिंदीतून हा अभंग लिहिला. गिरधर लाल तो भाव का भूखा राग कला नहीं जानत तू का. प्रेमाची नगरी आहे म्हणजे काय प्रेमे कुहका. या कुहकाचं सुमंत्र बाबा समोर आला, लोटांगण घेतो. प्रभू रामचंद्र उठले आणि काय करताय, पुढे जातायत आणि गुहकाला उचलतायत आणि आपल्या हृदयाला हृदय लावून आलिंगन देऊन काय करतायत, भेटताय. गोड अशा पद्धतीने भेट झाली आणि भेट झाल्यानंतर म्हणजे काय नाव भाऊ तुझं? म्हणे प्रभू माझं नाव आहे ना गुह राजा, निषाद राज गुह आहे. गुहक म्हणे कुठं राहतोस? म्हणे प्रभू हे बघा या झाडाच्या पल्याड ना माझंच गाव आहे आणि त्या गावामध्ये म्हणे आम्ही लोक राहतो. म्हणे मी तिथला राजा आहे प्रभू. म्हणे राजा आहेस? म्हणे प्रभू मी तुम्हाला स्वागतासाठी आलो. म्हणे स्वागतासाठी म्हणजे? म्हणे स्वागत करायचं म्हणे मला. म्हणे कशासाठी? म्हणे तुम्हाला वनवास झाला म्हणून असं ऐकायला भेटलं होतं आणि मग प्रभू जर अयोध्येमध्ये जर तुम्हाला वनवासामुळे अडचण असेल तर ह्या गरीबाच्या गावात राहा 14 वर्ष. गरीबाकडे पैसे कमी असतात पण प्रेम भरपूर असतं. म्हणून प्रभू राहा माझ्या नगरीमध्ये 14 वर्ष. प्रभू रामचंद्र म्हणतायत अरे गोका माझी अट आहे काय, तापस वेश. तपस्व्याचं वेश आहे म्हणे. मग तपस्वी नगरात गेलेला जमणार नाही. म्हणजे मग म्हणजे मी तुझा एवढा आदर आहे ना तर तुझ्या आदराला मी थोडा मान देतो. आजची रात्र तुझ्या नगरामध्ये राहतो पण नगराच्या गावाच्या बाहेर झाडाखाली मी राहील. तुला काय सेवा करायची आजचा दिवस तुला देऊन टाकला. गोकाच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली. एक दिवस का होईना पण देव आले. आमच्या गरीबाच्या वाट्याला एवढं मोठं प्रेम कोणी नाही दिलं प्रभू. एवढ्या मोठ्या राजाने आम्हाला हृदयाला लावलं. रामराज्य झालं ना असं सांगतात परमपूज्य प्रातस्मरणीय मोरारी बापू बोलतायत. काय राम राज्य जे झालं ना, राम राज्याचा पहिला नागरिक हा गुहक आहे. म्हणजे या गुहकाला आनंद होतो आणि गुहक संध्याकाळी परत म्हणे दौंडीवाल्याला बोलवा. दौंडीवाल्याला बोलवा. आपल्या नगरामध्ये देव थांबणार आहेत आणि देव थांबणार आहेत तर म्हणे मग आपल्याला दौंडी द्यावं लागेल. दौंडी वाजायला लागेल. ऐका रे लोक हो, आज प्रभू श्री रामचंद्र आपल्या नगरीमध्ये रात्रभर थांबणार आहेत आणि सगळ्यांनी हातामध्ये हत्यार घेऊन पहारा द्यायचा हो. दौंडी दिली की लोकांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 रे देव थांबणार. आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सगळे लोक आता सेवा करायला लागले. आज सेवा सुरू झाली. कोणी आसन टाकतंय प्रभू रामचंद्राला. सुंदर गवताचे दर्भ अंथरलेले दर्भाचं आसन बनवलेलं.
राम आणि सीता मातेला थांबण्यासाठी काय करतात, ते गवत तोडून आणतायत आणि असं नाजूक नाजूक कोमल कोमल गवत तोडतायत आणि त्याची गादी बनवतायत. आणि प्रभू रामचंद्र त्या गादीवर बसतायत, शेजारी सीता माता बसलेली आहे. लक्ष्मण हातामध्ये धनुष्य बाण घेऊन शेजारी उभे आहे. येत आहेत लोक प्रभूचं दर्शन. जय जय हो जय. एक म्हणतो, प्रभू आम्ही ना हे जंगलातून फळं आणले बरं का, थोडं 2 घास खाणार. प्रभू म्हणतात काय म्हणे, का? प्रभू म्हणे नाही मी खाणार. सीता खात असेल तर म्हणे का? म्हणे आमचे गुरु वशिष्ठ त्यांनी सांगितलं होतं, राम तुझा राज्याभिषेक आहे, 3 दिवस बिना अन्ना पाण्याचं राहायचं. मग माझ्या गुरुचं वचन आहे काय, 2-3 दिवस अन्न पाणी घ्यायचं नाही. म्हणजे मग राज्य तरी कुठं भेटलं प्रभू, राज्याभिषेक झाला नाही. म्हणजे राज्य भेटू नाही भेटू पण गुरुवचनाला उल्लंघन करायचं नाही. पण प्रभू रामचंद्र प्रयागपर्यंत काही खाल्लं नाही असा बऱ्याच ठिकाणी उल्लेख. आणि गोड अशा पद्धतीने लोक येत आहेत, जोहार जोहार माय बाप, जोहार जोहार करतायत प्रभू रामचंद्राला. रानातली माणसं त्यांच्या पद्धतीने नमस्कार करतात. कोणी येतोय, कोणी आडवत झोपतोय समोर, त्यांची ज्याची त्याची सेवा मान. आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर रात्रीचा काही भाग निघून गेला. राम झोपी गेले, सीता माता झोपी गेली आणि सोबत असलेला लक्ष्मण आज आपल्या सेवेचा पहिला दिवस सुरू झाला. म्हणून काय केलं, हातामध्ये धनुष्य आणि बाण घेतलं आणि धनुष्य बाण घेऊन राम आणि सीता माता झाडाखाली झोपलेले. गोड अशा पद्धतीने त्या झाडाला काय करतायत, प्रदक्षिणा घालायला सुरू केली. दूरवर बसलेला गुहराजा आणि तो गुहराजा असं पाहतो, दूरवर झाडं आहेत, त्या झाडाच्या पलीकडे सगळे लोक गोल चक्कर मारतायत, सीताराम सीताराम. आणि आवाज येतो, जागते रहो. दुरून आवाज येतो, जागे राहा जागे राहा. गुहकाने हे असं का केलं? हे असं करण्याचं कारण आहे, कारण गुहकाला माहिती काय, जर झोपी गेलं तर राम सोडून जाणार, म्हणून झोपी जायचं नाही. म्हणून सगळे लोक जागे ठेवले आणि जागे ठेवल्यानंतर संध्याकाळी लक्ष्मण हातामध्ये धनुष्य बाण घेऊन काय करताय, पहरा देतायत. आणि पहरा देत असताना गुहराजा त्या राम प्रभूकडे बघताय, त्यांनी गुहराजा रडायला लागतो. रडणाऱ्या गुहराजा म्हणतो, लक्ष्मणा म्हणे काय, म्हणे इकडे या ना, थोडं इकडे या ना. लक्ष्मण जसे जवळ यायला लागले तस तसा हा आणखीनच रडायला लागला गुहराजा. म्हणजे काय झालं गुहक राजा, रडतायत का? म्हणजे बघा ना हो, राम आणि सीता एवढे मोठे राजकुमार आणि इथं गवताच्या शय्येवर झोपी गेले. म्हणे काय त्या कैकई नंदिनी मंदमती कठीण कुटील पण किन्न जहिर गुनंदन जानकी सुख अवसर दुख दिन भय दिनकर कुल पिटप कुठारी कुमती किन्न सब विश्व दुखाय. काय त्या कैकई राजाची पोरगी म्हणे ती कैकई, आणि तिनं काय वरदान मागून घेतले म्हणे हो, आणि राम प्रभूला वनवास दिला. मोठं पाप घडलं लक्ष्मणा. लक्ष्मण म्हणतात, ए गुहका थोडस तोंड सांभाळ, जरा स्वतःच तोंड सांभाळ, कशाला काही मातेला दोष देतोस म्हणे. म्हणे मग लक्ष्मण इथून पुढे जे बोलले त्याला लक्ष्मण गीता असं म्हणतात. आणि लक्ष्मण म्हणतायत, अरे गुहका काहून को सुख दुख कर दाता
कृत कर्म भोग सब भ्राता काहू नको दुःख काहू नको सुख दुःख करदाता निज कृत कर्म भोग सब भ्राता काहू नको सुख दुःख करदाता निज कृत कर्म भोग सब भ्राता सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम जय राम। हे मोहका या विश्वामध्ये काहू नको सुख दुःख करदाता कोणी कोणाला सुख देत नाही कोणी कोणाला दुःख देत नाही जगी जीवनाचे सार अरे घ्यारे जाणो निसत्व जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर म्हणजे कोणी कोणाला सुख देत नाही कोणी कोणाला दुःख देत नाही कशाला त्या कैकेयीच्या नावाने आरडतोस म्हणे मग काय म्हणजे निजकृत कर्म भोग सगोग राहतात भावा त्याला ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ भोगावं लागतात मग आणखीनच रडू यायला लागलं युवकांना म्हणजे मग प्रभू रामचंद्रांनी असं काय कर्म केलं की त्या कर्माने प्रभू रामचंद्राला काय झालं म्हणे वनवास झाला असं काय कर्म केलं म्हटले येड्या तू कुठं देवाला कर्म लावायला निघाला म्हणे त्याचं वचन आहे नमाम कर्मानी लिंपंती भगवान श्रीकृष्ण बोलतायत काय मला कर्म लिप्त होऊ शकत नाही म्हणजे मी हेच तुला बोलतोय काय ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ आहे तू असं काय कर्म केलं त्याच्यामुळे तुला राम दुःखी दिसायला लागले म्हणजे राम दुःखी नाही म्हणजे राम रडलेले पाहिले म्हणून नाही म्हणजे मग तू दुःखी कशावर समजतोस म्हणे गवताच्या काड्याच्या शय्येवर झोपले वनवासी झाले अरे म्हणे येड्या झाल्या याच्यासाठी ते जन्माला आलेच म्हणे म्हणून देवाला तू कलावू नको म्हणे तो आनंद आहे म्हणे तो आनंदाचं स्वरूप आहे म्हणे देवाला कुठे दुःख लावायला निघाला अरे बच्चा होतो तेव्हापासून प्रभू रामचंद्रासह एका पाळण्यात झोपायचं म्हणे आम्ही पण राम प्रभूला कधी दुःखात पाहिलं नाही जेवढा तो विवाहाच्या जेवढा तो स्वयंवराच्या प्रसंगाला काय होता सुखी होता तेवढाच सुखी तो वनवासामध्ये कृपया व्यासपीठाशी कोणी मागून संपर्क साधू नका तेवढाच तो सुखी तो वनवासात आहे काहू नको सुख दुःख करदाता कृत कर्म भोग सब भ्राता राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम
राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री 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 राम ते मागच्या दक्षिणेकडे असं अलीकडे जायचं. हे जे मांडलेलं आहे ना तिथून मागच्या पहिल्यांनी उठायचं इथे यायचं इथली माणसं त्या इकडच्या कोपऱ्यात आहे सगळे श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम